रामकृष्ण हरी, जय शिवराय. प्रधानमंत्री साहेबांच्या आईला कुणीतरी बिहारमध्ये शिव्या दिल्या म्हणून प्रधानमंत्री साहेब रडत होते. देशाच्या प्रधानमंत्र्यांनी रडणं म्हणजे मग देशातल्या जनतेने कोणाकडे बघायचं? प्रधानमंत्री साहेब, तुम्हाला तुमच्या आईबद्दल कळवळा कधी आला? कारण गंगेच्या किनाऱ्यावर एका पत्रकाराबरोबर बोलताना तुम्हीच सांगितलं होतं की मी नॉन बायोलॉजिकल आहे, मला परमेश्वरांनी अवतार घेऊन पृथ्वीवर पाठवले. तर तुमच्या आईने तुम्हाला 9 महिने पोटामध्ये ठेवून जन्म दिला, हा तिचा अपमान झाला ना तुम्ही नॉन बायोलॉजिकल म्हटल्यामुळे. प्रधानमंत्री साहेब, तुम्ही जेव्हा दुसऱ्याच्या आईला जर्सी गाई म्हणता, जेव्हा दुसऱ्याच्या आईला 50 कोटीची गर्लफ्रेंड म्हणता, दुसऱ्याच्या आईला काँग्रेसची विधवा म्हणता, तो दुसऱ्याच्या आई बहिणीचा अपमान नाही का? दक्षिण भारतातल्या रेवण्णा सारख्या माणसांनी 2000 स्त्रिया बनवल्या स्त्रियांच्या लैंगिक अत्याचारावर, आणि त्या माणसाला तुम्ही पाठीशी घातले. त्याच वेळेस स्त्रिया बनवणाऱ्या कुणी तरी आया बहिणी होत्याच ना. तुमच्या पक्षाच्या ब्रुज भीषण सिंग असं कोणतरी आहे त्या नावाचा, त्यांनी महिला पहिलवानला लैंगिक छळलं, लैंगिक अत्याचार केला, त्या कोणाच्या आया बहिणी नव्हत्या का? मणिपूर राज्यामध्ये स्त्रियांची नग्न धिंड काढून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार झाले, सामूहिक बलात्कार झाले, त्या पण कोणाच्या तरी आया बहिणी होत्या ना. मुंबई मधल्या बदलापूरमध्ये एका गणपतीच्या मंदिरामध्ये 3 गोरक्षकांनी एका 30 वर्षीय महिलेचा सामूहिक रात्रभर बलात्कार करून सकाळी तिला चिरडून तिचा खून केला. ती पण कोणाची तरी आई बहीण बायको होती ना. 2014च्या निवडणुकीच्या आधी तुम्ही किल्ले रायगडावर आले, तिथं महाराष्ट्राची आमची अस्मिता आहे. शिवरायांचं दर्शन घेतलं समाधीचं, पण समाधीच्या वरती बसून दर्शन घेतलं, हा शिवरायांचा अपमान आहे. आणि शिवरायांच्या राज्यात स्त्री ही परस्त्री माते समान होती. कल्याणच्या सुभेदाराची सुंजाव लुटीत आली, ती शिवरायांनी तिचा आई समान मान सन्मान करून तिला काढून दिलं. आणि तुम्ही शिवरायांचं नाव घेऊन राजकारण करता. शिवरायांच्या काळात आताच्या गोष्टी घडल्या असतात काय केलं असतील, आणि आज जर शिवराय असते तिने काय केलं असतं? बिल्किस बानू सारख्या महिलेचा बलात्कार करून तिचा खून करणाऱ्या लोकांना जेलमधून बाहेर काढून डीजे लावून तिची मिरवणूक काढली. शिवराय असते तर काय केलं असतं त्यांनी? प्रधानमंत्री साहेब, तुम्हाला जर खरोखर देशातल्या आया बहिणींचा कळवळा आहे तर तुमच्या पक्षाबद्दल किंवा तुमच्या पक्षाच्या नेत्याबद्दल जर ट्विटरवर एक्स अकाउंटवर जर कोणी काही पोस्ट टाकली तर ते ट्रोल करणारे तुमचे जे आहेत त्या ट्रोल करणाऱ्यांना तुम्ही फॉलो करतात, आणि त्यांची ट्रोल करण्याची भाषा किती नीच पातळीची आहे ना हे कळतंय सर्वांना, आणि त्यांच्या बरोबरचे तुमचे फोटो पण आहेत. जय शिवराय.